न्यू सोर्स. गेट डेटा कुठे असतं? पॉवर बाय डेस्कटॉपला. आणि न्यू सोर्स पॉवर क्वेरी. त्यालाच काय म्हणतो आपण? पॉवर बीआयचं पॉवर क्वेरीला काय म्हणतो? पॉवर बीआयचं बॅकएंड, राईट. आणि हे जे पॉवर बाय डेस्कटॉप आहे ते काय आहे? फ्रंट एंड आहे. जे काही तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, जे काही ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे, ते कुठं करणार आहे तुम्ही? पॉवर बायच्या बॅकएंडला करणार आहे. म्हणजे कुठं? पॉवर क्वेरी एडिटरला. आणि जे काही व्हिज्युअलायझेशन करणार आहे ते कुठे करणार आहे? पॉवर बाय डेस्कटॉपला. म्हणजे कुठे? फ्रंट एंडला. ओके. दोन टाईप आहे. फर्स्ट कोणता होता? गेट डेटा थ्रू पॉवर बाय डेस्कटॉप. ओके. काय करणार मी? गेट डेटावर क्लिक करणार. ओके. डेटावर क्लिक करणार. कोणत्या टाईपमध्ये आपली फाईल? CSV फाईल टाईपमध्ये, राईट. डिफरंट टाईपमध्ये असू शकते, लाईक एक्सेल, एसक्यूएल सर्व्हर, बरोबर. पण आता कशामध्ये? CSV मध्ये. ओके. त्यामुळे काय सिलेक्ट करणार मी? टेक्स्ट/CSV. ओके. सर स्क्रीन विजिबल नाही. ओके, सॉरी. दिसते आता स्क्रीन? हो. काय केलं मी? गेट डेटामध्ये गेलो, राईट. जो काही टाईप असेल माझा तो मला सिलेक्ट करायचा. माझा CSV टाईप आहे, त्यामुळे कोणता सिलेक्ट करणार? CSV वर सिलेक्ट केलं. त्यानंतर तो मला विचारतोय कुठे आहे तुमचा डेटा. आपला कुठे डेटा आहे? डेस्कटॉपमध्ये पॉवर बीआयची फाईल आहे, त्यामुळे डेटा सगळा स्टोअर झाला आहे, राईट. तुमच्यामध्ये दुसरीकडे असू शकतो, तुमच्यामध्ये C फोल्डरमध्ये असू शकतो, D फोल्डरमध्ये असू शकतो, राईट. सो काय करणार मी? डेस्कटॉपला सिलेक्ट करणार. ओके. पॉवर बीआय मध्ये फाईल आहे माझी, मला माहिती. ओके. पॉवर बीआयला ओपन करतो. ॲडव्हेंचर वर्क्स डेटा आहे माझा, राईट. ॲडव्हेंचरला सिलेक्ट करतो. ओके. सो काय करतो आता? एक कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल इम्पोर्ट करतो. काय केलं? त्या फाईलला सिलेक्ट केलं, जस्ट क्लिक केलं, ती सिलेक्ट झाली. ओके. देन ओपन. ओके. जेव्हा मी ओपन करतोय डेटा, तर इथं दोन ऑप्शन येतात. एक येतोय लोड आणि सेकंड येतोय ट्रान्सफॉर्म डेटा. सांगू शकता डिफरन्स? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोड अँड ट्रान्सफॉर्म डेटा? ओके. ओके. म्हणजे असं समजा की तुमच्याकडे पूर्ण डेटा क्लीन आहे, ठीक आहे, तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनची गरजच नाही. त्या तुम्ही काय करणार? लोड ऑपरेशन परफॉर्म करणार. जेव्हा मी लोडवर क्लिक करेल ना, जो काही डेटा असेल तो तुमचा पॉवर बाय डेस्कटॉपलाच राहणार. म्हणजे तो बॅकएंडला नाही ना, फ्रंट एंड म्हणजे जे आपली पॉवर क्वेरी एडिटर आहे तिथं नाही जावं लागणार आपल्याला. ओके. पण जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करेल, ओके, काय करतो आता बघा, काय करतोय? ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करतोय. ट्रान्सफॉर्म डेटावर जेव्हा मी क्लिक केलं, तो कुठे गेला? पॉवर क्वेरी एडिटरला. म्हणजे इथं मी सगळी ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो माझे, राईट. काय आला डिफरन्स? लोड आणि ट्रान्सफॉर्म डेटा. ओके. जेव्हा तुम्ही पॉवर बीआय डेस्कटॉपला असता, ओके, आणि तुम्हाला समजा आता परत बॅकएंडला जायचं, कुठं? म्हणजे पॉवर क्वेरी एडिटरला जायचं. ओके. सो इथे ट्रान्सफॉर्म डेटा म्हणून ऑप्शन आहे, ठीक आहे, दिसतोय सगळ्यांना? ट्रान्सफॉर्म डेटा म्हणून ऑप्शन आहे. काय करायचं? जस्ट ट्रान्सफॉर्मवर क्लिक करायचं, तो कुठे जाणार? ऑटोमॅटिकली पॉवर क्वेरी एडिटरला. म्हणजे इथे कुठे ना तुम्हाला ही सगळी पॉवर क्वेरी एडिटरची स्क्रीन दिसेल आहे. ओके. काय आलं? ओके. देन आपण काल बघितलेलं डेटा सोर्स सेटिंग. काय असते डेटा सोर्स सेटिंग? मामाचं पत्र हरवलं, बरोबर. काय असते? अरे बोला की. राईट. इफ जर तुमच्याकडून एखादी फाईल मिसमॅच झाली, राईट, आणि तुम्हाला ती परत लोकेट करायची असेल, तर त्यात कोणतं ऑप्शन यूज करणार तुम्ही? डेटा सोर्स सेटिंग्स, राईट. देन आपण बघितलेलं मॅनेज कॉलम्स म्हणून, राईट. रिमूव्ह कॉलम्स कधी यूज करतो आपण? अनवॉन्टेड जेव्हा कॉलम्स असतात आपल्याकडे, तेव्हा काय करणार आपण? तो कॉलम सिलेक्ट करणार स्पेसिफिक, आणि काय करणार? रिमूव्ह कॉलम डायरेक्ट. जे काय आपल्या स्टेप्स करतोय आपण ते कुठे दिसतात तुम्हाला? राईट साईडला, बरोबर आहे, राईट. ठीक आहे. आणि जसं तुमचं एक्सेलमध्ये अंडो असतं ना, आता समजा तुम्हाला ती स्टेप चुकली, परत तुम्हाला प्रिव्हियसला यायचं, जस्ट क्रॉसवर क्लिक करायचं. कुठे आहे ती? प्रिव्हियस स्टेपला येते. आलं? देन आपण बघितलेलं ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम, बरोबर आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम?
एक्झिस्टिंग कॉलेज कॉलम मध्ये चेंजेस केले तर त्याला ट्रान्सफॉर्म करतात आणि न्यू कॉलम ऍड केलं तर तिथे ऍड कॉलम. ओके ठीक. आता माझं कॅलेंडर लुकअप नावाचं टेबल आहे. ओके, माझं काय कॅलेंडर लुकअप नावाचं टेबल आहे. आता मला माझा मॅनेजर येतोय आणि तो मला म्हणतोय मला इयर वाईज सेल्स फाइंड करून दे. माझ्याकडे काय, माझ्याकडे फक्त डेट आहे. माझ्याकडे इयर नावाचा कॉलम आहे का? नाहीये, राईट. फक्त डेट आहे ना. सो मी काय करतो, त्या डेटला सिलेक्ट करतो आणि ट्रान्सफॉर्ममध्ये जातो. कोणत्या टॅबमध्ये गेलो? ट्रान्सफॉर्ममध्ये. ओके, आता ह्याचा डेटा टाईप डेटमध्ये आहे, त्यामुळे फक्त डेटचे ऑप्शन ओपन झालेत राईट साईडला. दिसतंय का इथं? दिसतंय राईट साईडला फक्त डेट रिलेटेड ऑप्शन्स ओपन झाले. ओके, सो डेटवर क्लिक करतो मी जस्ट. मला एक्स्ट्रॅक्ट काय करायचं त्यामधून? जर माझी ही डेट आहे पूर्ण, तर मला काय यायला पाहिजे? फक्त 2020, 20, 21, 21, 21, राईट. आपला डेटा टाईप आय थिंक दुसरा आहे. डेट करून घेतो अगेन. ठीक आहे, डेट केला. डेट केला सगळ्यांनी. एरर येतोय? हा येतोय सगळ्यांना एरर? ओके, हा एरर काय येतोय माहिती का? आपल्या सिस्टीमचा जी डेट फॉर्मॅट आहे आणि जे आपल्या फाईलमध्ये डेट फॉर्मॅट आहे दोन्ही डिफरंट आहे, त्यामुळे हा एरर येतोय. तो एरर सॉल्व्ह करण्यासाठी इथं हे दिसतं तुम्हाला ॲरो, ॲरोवर क्लिक करा. सॉरी, ॲरोवर नाही, हे साईडला ऑप्शन दिसतंय त्याच्यावर क्लिक करा. केलं क्लिक सगळ्यांनी? इथं युझिंग लोकल म्हणून एक ऑप्शन. ओके, युझिंग लोकल. ओके, डेटा टाईप काय पाहिजे? डेटचा डेटा टाईप काय पाहिजे? डेट हवाय, राईट. डेटला सिलेक्ट करतो. केला. युझिंग लोकल मध्ये जावा. मिळालंय? परत दाखवतो थांब. ठीक आहे, डेटला सिलेक्ट केलं मी. ओके, साईडला ऑप्शन दिसतोय एबीसी नावाचा. एबीसी 1 2 3 दिसतंय सगळ्यांना? लॅपटॉप दिसले? ओय इकडे बघ. ओके, देन युझिंग लोकल दिसतंय सगळ्यांना? युझिंग लोकलवर क्लिक करा. ओके, डेटा टाईप काय माझा? डेटचा डेटच हवाय ना, राईट. सो डेटला सिलेक्ट करतो. ओके, देन इथं इंग्लिश इंडिया आहे, तेच पाहिजे ना, बरोबर ना. ओकेवर क्लिक करू. आला पुन्हा डेटा फॉर्मॅटमध्ये एक मंथ, आपलं डेट, मंथ, इयर. एरर्स आले मला कुठं? नाही आले. झालं सगळ्यांचं सॉल्व? झाले सॉल्व एरर सगळ्यांचं? एरर्स आलेत आता कोणाला काय नाही ना? ओके, काय करायचंय मला आता ह्याच्यातून? काय एक्स्ट्रॅक्ट करायचंय? इयर एक्स्ट्रॅक्ट करायचंय, लाईक 2020, 2021. ओके, काय करतो मी? डेटला सिलेक्ट करतो अगेन आणि ट्रान्सफॉर्म टॅबमध्ये जातोय. कोणत्या टॅबमध्ये गेलो मी? ट्रान्सफॉर्म. का? मला ट्रान्सफॉर्मेशन करायचंय ना, राईट. ट्रान्सफॉर्मेशन करतोय मी काहीतरी. ओके, इथं डेट ओपन झालंय, डेट नावाचं ऑप्शन. डेट नावाच्या ऑप्शनला क्लिक करतो. ओके, काय एक्स्ट्रॅक्ट करायचंय मला? इयर एक्स्ट्रॅक्ट करायचंय. इयरवर क्लिक करतो. फक्त इयर एक्स्ट्रॅक्ट करायचंय ना. स्टार्ट ऑफ द इयर काय पाहिजे का मला? नाही, फक्त इयर पाहिजे मला. 2020, 21, 22, राईट. इयरला क्लिक करतो. ओके, आता जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालेत ते विदिन द कॉलम झालेत. लाईक म्हणजे ट्रान्सफॉर्म काय करतोय? जे काही ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ते कोणत्या कॉलम मध्ये करणार? त्या पर्टिक्युलर कॉलम मध्येच करणार आहे. आणि जे काय आउटपुट येणार आहे आपल्याला त्या कोणत्या कॉलम मध्ये येणार? त्या पर्टिक्युलर कॉलम मध्ये. त्यामुळे जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो तेव्हा डेटा लॉसचे चान्सेस जास्त असतात. ओके, डिफरन्स ऑफ पॉईंट लक्षात ठेवा. कसे चान्सेस जास्त असतात? डेटा लॉसचे चान्सेस जास्त. आता मॅनेजर आला आणि तो म्हणला मला पर्टिक्युलर डेटची एक सेल्स फाइंड करून दे. तुम्ही देऊ शकता? जस्ट हॅलो हॅलो, हा सर. हम लोग फाइल डेटा एक्सट्रैक्ट कर रहे हैं, तो कोई भी फाइल ओपन करते तो लोड करने ट्रांसफर करते. ट्रान्सफॉर्म. ओके, काय आलं? ट्रान्सफॉर्मेशन, ट्रान्सफॉर्म टॅब. आता काय करतो? अगेन अंडो करतो. ओके, अंडो करतो एक्सट्रॅक्शन इयर. मला डेट पण हवी आणि मला इयर पण हवी, राईट. काय करतो मी? ऍड कॉलम मध्ये जातो. गेलो ऍड कॉलम मध्ये. ओके, अगेन डेटला सिलेक्ट करतो. इथं अगेन डेटचा ऑप्शन आहे एक. अगेन त्या डेटला सिलेक्ट करतो आणि अगेन इयर एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके, आता जे काही ऑपरेशन परफॉर्म होते ते कोणत्या कॉलम मध्ये परफॉर्म होते? एका नवीन कॉलम मध्ये. डेटा लॉसचा चान्स जास्त आहे का इथे? नाहीये, काहीच नाहीये.
इफ मला इयर वाईज पण डेटा मिळतोय आणि पर्टिक्युलर डेट वाईज पण डेटा मिळतोय, राईट. डिफरन्स काय आला? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम? ऑनलाईन क्लिअर? ऑनलाईन ऑनलाईन येस सर. सर एकदा परत रिपीट करा. परत रिपीट. ओके करतो. परत एकदा करू रिपीट हो सर. करू. ओके मागे परत एकदा रिपीट करू. काय म्हणतात तुम्ही? ठीक आहे. ओके काय आहे, माझ्याकडे 2 टॅब आहे. एक ट्रान्सफॉर्म नावाचा टॅब आहे आणि ऍड कॉलम नावाचा टॅब आहे. ओके आता मला ह्याच्यातून एक इयर एक्सट्रॅक्ट करायचं होतं, म्हणजे काय ते ट्रान्सफॉर्मेशन करायचं होतं. ओके ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय? इयर एक्सट्रॅक्ट करणं. ओके जेव्हा मी ट्रान्सफॉर्म टॅब यूज करतोय, जे काही आउटपुट येणार आहे ते कोणत्या कॉलममध्ये येणार आहे? त्या पर्टिक्युलर कॉलममध्ये, एक्झिस्टिंग कॉलममध्ये, राईट. आणि जेव्हा मी ऍड कॉलम करतोय, जे काय आउटपुट येणार आहे ते कुठे येणार आहे? एखाद्या न्यू कॉलममध्ये. ओके सो ट्रान्सफॉर्म काय करतं? ऑपरेशन त्या एक्झिस्टिंग कॉलम मध्येच परफॉर्म होतं, त्यामुळे डेटा लॉसचा चान्स जास्त असतो. बट ऍड कॉलम काय करतं? एक न्यू कॉलम क्रिएट करतं आणि त्यामध्ये आपलं आउटपुट देतं, त्यामुळे इथं डेटा लॉसचा चान्स काय नसतोच. ओके देन व्ह्यू टॅब बघितलेला आपण. एक व्ह्यू टॅब काय असतो? काय असतो? ओके इफ एखाद्या कॉलमचं डिस्ट्रीब्युशन दाखवायचं असेल, म्हणजे त्यामध्ये व्हॅलिड किती, एरर किती, एम्प्टी किती, राईट. ह्यानी एरर्स फाइंड करायला इझी होईल आपल्याला. का तुम्हाला एक्सेल सारखं फाइंड करावं लागणार आहे एरर्स कुठे काय आहेत? नाही, राईट. इथं दिसतंय आपल्याला डायरेक्ट व्हॅलिड किती, एरर किती, एम्प्टी किती, राईट. ते कोण करतं? व्ह्यू नावाचा टॅब करतं. त्यामध्ये कॉलम डिस्ट्रीब्युशन आणि कॉलम क्वालिटी कळते. ओके इथपर्यंत आहेत सगळे एव्हरीवन? आता कॅलेंडर लुकअप मधून मी काय काय एक्सट्रॅक्शन करू शकतो? आपण करतोय स्टार्ट ट्रान्सफॉर्मेशन. ओके आता कॅलेंडर लुकअप मधून मी इयर एक्सट्रॅक्ट केलं. अजून कशातून इन्फॉर्मेशन फाइंड करू शकतो आपण? मंथ. ओके अजून डे, अजून वीकली डेटा, राईट. कधी कधी काय होतं, तुमच्या ऑफिसमध्ये वीकली मीटिंग असते, राईट. तेव्हा तुम्हाला एक वीकली सेल्स दाखवायचं असतं, वीकली प्रॉफिट दाखवायचं असतं. तेव्हा काय यूज होणार आहे आपल्याला? वीक नावाचा कॉलम यूज होणार आहे, राईट. काय करतो अगे? डेटला सिलेक्ट करू. ओके काय एक्सट्रॅक्ट करायचं आहे? फर्स्ट मंथ एक्सट्रॅक्ट करू. ओके कुठं जाणार मी? ऍड कॉलम मध्ये, बरोबर चाललोय. ओके देन काय सिलेक्ट करणार? डेट. ओके देन काय एक्सट्रॅक्ट करायचं मला? मंथ. इथं नेम ऑफ द मंथ आहे ना, राईट. मंथ जर मी सिलेक्ट केलं तर तो मला न्यूमेरिकल व्हॅल्यू देईल. 1 2 3 4. 1 म्हणजे जानेवारी, 2 म्हणजे फेब्रुवारी, राईट. बट मला गरज आहे का 1 2 3 4 ची? नाही. माझ्याकडे आहे ना, टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे मला तिथं ऑलरेडी ऑपरेशन. ओके अगेन अंडो करतो. काय करतो? डेट. कुठे जाणार अगेन? मंथ मध्ये. आणि काय एक्सट्रॅक्ट करायचं मला? त्या पर्टिक्युलर मंथचं नेम. ओके सो नेम ऑफ द मंथ आलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. ओके देन काय एक्सट्रॅक्ट करू शकतो अजून? इयर मध्ये जातो अगेन. क्वार्टर. क्वार्टर माहिती ना काय असती? काय असतं? 4 क्वार्टर असतात, माहिती ना? 3 महिन्याचा एक, बरोबर आहे ना? दुसरं काही समजू नका, ठीक आहे. क्वार्टर ऑफ द इयर आलं. 1 2 3 4 5 समथिंग. ओके बट हे काय कोणत्या फॉर्मॅटमध्ये येत आहे? न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये येते. तुम्हाला कळते का हे क्वार्टरच आहे? नाही कळते, राईट. तेव्हा यूज होतो कंडिशनल कॉलमचा. आता कंडिशनल कॉलम म्हणजे काय? मला काय करायचंय? हे व्हॅल्यू रिप्लेस करायच्या. म्हणजे 1 ला काय दिसायला पाहिजे? QTR1 क्वार्टर 1. 2 ला काय दिसायला पाहिजे? QTR2, राईट. असं मला एकाने कंडिशन दिली. ओके तेव्हा यूज होतो कंडिशनल कॉलमचा. इथं कंडिशनल कॉलम दिसतोय सगळ्यांना ऑप्शन ऍड कॉलम मध्ये. लॅपटॉप आहे ना? करू क्लिक कंडिशनल कॉलमवर. फास्ट होतंय, बरोबर चाललंय. आता ऑनलाईन तुम्हाला बरोबर चाललंय? मागं बरोबर चाललंय सर. ओके काय कंडिशन आहे माझी? नेम चेंज करायचं, राईट. ओके कॉलम कोणता चूज करणार मी? क्वार्टरचा. गुड. ऑपरेटर इक्वल्स बरोबर आहे.
बरोबर ना, इक्वल टू 1 असेल तर काय पाहिजे मला आउटपुटमध्ये, Q1, राईट. सो इथं काय लिहितो, QTR1. ओके, QTR1. ओके, अजून एक क्लॉज आहे माझा, अजून एक कंडिशन आहे, 2 असेल तर काय पाहिजे, QTR2. सो काय करणार मी, ऍड क्लॉज. ओके, अगेन काय सिलेक्ट करणार मी इथे, क्वार्टर नावाचा कॉलम. कशावर ऑपरेशन परफॉर्म करायचं आपल्याला, कोणत्या कॉलमवर करायचंय, क्वार्टर. त्यामुळे आपण काय सिलेक्ट करतोय, क्वार्टर कॉलम, राईट. ओके, इक्वल्स टू 2 काय येणार, Q2, राईट. ठीक आहे, देन अगेन ऍड क्लॉज करणार. थर्ड कंडिशन, सेम कॉलमवरच परफॉर्म करायचं ऑपरेशन, राईट, क्वार्टर. बरोबर आहे. ओके, इक्वल्स टू 3 काय पाहिजे, QTR3. बरोबर, Q3. आणि एल्स जे काय असेल रिमेनिंग काय असणार ते, Q4. बरोबर आहे. दाबू ओके. ओके ओके, आलो, QTR1 वगैरे आलं. हे इझिली फाईंड झालं माझ्यासाठी. म्हणजे मी दाखवू शकतो ना की Q1 मध्ये माझं किती सेल्स होता, Q2 मध्ये किती होता, Q3 मध्ये किती होता, Q1 आणि Q4 मधला डिफरन्स किती सेल्सचा, कशामुळे तो सेल्स कमी जास्त झाला, राईट. दाखवू शकतो मी, कंपॅरिझन करू शकतो. एव्हरीवन क्लिअर. ओके, अजून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो, बोला. काय करू शकतो अजून एक्सट्रॅक्ट, वीक. ओके, करू इथं स्टार्ट ऑफ द वीक. स्टार्ट ऑफ द वीक ने काय येईल, सिंपल आहे, राईट. काय येईल, जर मी स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट केलं तर काय आउटपुट येईल माझं, First week of अरे the month. राईट. प्रत्येक महिन्याचा पहिला वीक, दुसरा वीक कोणता हे कळेल मला, कोणत्या डेटला माझं वीक चालू होतं हे कळेल. बरोबर आहे, एव्हरीवन घुसते डोक्यात. ओके, सो काय करतो, जस्ट स्टार्ट ऑफ द वीक एक्सट्रॅक्ट करतो. ओके, आली इथे 29/12. ओके, पहिला वीक कधी चालू झालाय माझा, 29/12 चालू झालाय, राईट. स्टार्ट ऑफ द वीक कधी होतोय, 29/12/2000 समथिंग 19 काहीतरी असं. ओके, ठीक आहे. अजून काय फाइंड करू शकतो, बोला. अगेन मी याला सिलेक्ट करतो, अगेन डे, नेम ऑफ द डे, जाऊ करू क्लिक, नेम ऑफ द डे वर क्लिक केलं, काय आलं, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, समथिंग, सॅटर्डे. ओके, आता जो काही माझा वीक स्टार्ट होतो तो कुठे होतोय माहिती का, कुठे होत असेल सांगा, वेनडे पुढे, जस्ट वेट अ मिनिट. आपण काय करू, वीक मधून अजून एक्सट्रॅक्ट करू, वीक ऑफ द इयर म्हणून. ओके, नाही वीक ऑफ द इयर नाही, सॉरी, आपण मंथचे डे फाइंड करू, तेव्हा आपल्याला कळून जाईल कधी स्टार्ट होतं आपला. ओके, काय करतो अगेन, सॉरी, डेट सिलेक्ट करणार, राईट. डेटमध्ये जाणार, डे मध्ये जाणार, आणि मला फक्त डे हवे, राईट. बरोबर आहे, बरोबर आहे का. नेम ऑफ द डे करू, नेम ऑफ द डे सिलेक्ट करू का, करतो. ठीक आहे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, राईट. पहिला वीक कुठे आपला, स्टार्ट ऑफ द वीक, संडेला आपला वीक स्टार्ट होतोय बघा. 29/12/12 हा वीक कुठला आहे, सॅटर्डे पर्यंत. आणि संडेला कोणता वीक स्टार्ट होतोय, न्यू वीक स्टार्ट होतोय, का आलं. बट आपल्याकडे वीक कधी स्टार्ट होतो, मंडे, राईट. मग मला चेंजेस करावे लागतील, बरोबर आहे. मला वीक कधीपासून स्टार्ट झाला पाहिजे, मंडे पासून स्टार्ट झाला पाहिजे. जेव्हा तुम्हाला हे चेंजेस करायचे असतात तेव्हा इथं एक ऑप्शन दिसतंय तुम्हाला, सेटिंग नावाचं. काय करतो मी, स्टार्ट ऑफ द वीकला सिलेक्ट करतो. ओके, आणि इथं सेटिंग ऑप्शन दिसतोय साईडला, छोटं सेटिंग आहे, क्लिक करतो त्याच्यावर. आत्ता जे काही वीक आहे तो कुठून स्टार्ट होतोय, संडे पासून. मला कशापासून, कधीपासून पाहिजे, मंडे पासून, राईट. काय करणार, जस्ट कॉमा,
मंडेला काय टाकणार 1. जर संडेला 0 असेल तर मंडेला 1, ट्युजडेला 2 वगैरे. माहिती ना तेवढं? ओके. सो काय करणार मी इथं जस्ट 1 टाकलं. काय म्हणता येतंय डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक. हा जो काय आहे ना त्याला आपण काय म्हणतो एम कोड. जी पॉवर बीआयची बॅक एंड लँग्वेज यूज करते त्याला काय म्हणतो आपण एम कोड. ओके. काय म्हणतंय काय डिस्क्राईब करते डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक म्हणजे तुझं वीक कधी स्टार्ट होणार आहे. त्यामध्ये पॅरामीटर काय पास केले डेट टाइम ॲज एनी केले असेल देन फर्स्ट डे ऑफ वीक. ओके. कोणता पाहिजे आपल्याला 1 नंबर मंडे. त्यामुळे काय सिलेक्ट केलं मी 1. कळतंय चेहऱ्यावर नाही दिसत तुझ्या ऑनलाईन कळतंय. सर नाही. मग कधी सांगणार. काय नाही कळालं. सर हा कस्टम कॉलम कुठून कस्टम कॉलम कुठून घेतला. ओके ठीक आहे कॅन्सल करतो अगेन. ऑनलाईन कोणाकोणाला नाही कळलं. सर ऑफलाईन एक एक डाऊट होता सर. तुम्ही जो डेटा ओपन करा ना तो. ओके ओपन करतो. आपला जो फर्स्ट कॉलम आहे ते डेट 1/1/2022 आहे. त्याच्यातून आपण फक्त इयर एक्स्ट्रॅक्ट केलं, मंथ एक्स्ट्रॅक्ट केला, जॅन आला. राईट. फर्स्ट नंतर काय? आपण स्टार्ट ऑफ जेव्हा करतो तेव्हा तिथे डिसेंबरची डेट कशी काय आली 29/12/2000. अरे ते काय म्हणते आपण काय करायचं होतं वीक स्टार्ट कधीपासून ते घेतला ना त्यांनी. मग वीक स्टार्ट कधी होतोय तिकडचा 29/12 तिथला काहीतरी वीक स्टार्ट झालाय त्यामुळे त्यांनी प्रिव्हियस डेट घेतली ती. ओके. ओके कळलं. येस. ऑफलाईन कोणाला नाही कळालं परत घ्यायचंय. कळालं नाही नाही कळालं नाही तुम्हाला कळालं नक्की. मागे दोघं ते नवीन कळालं. ओके ऑनलाईन परत घेऊ एकदा. हो सर. ओके ठीक आहे. मी काय केलं सिम्पल स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट केला. राईट. केला स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट. इथं दिसतंय स्टार्ट ऑफ द वीक. ओके. आता मला तो वीक कोणत्या डेला चालू झाला हे बघायचं. राईट. म्हणजे मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे कोणत्या डेला चालू झालं. राईट. सो मी त्यासाठी काय केलं डेटवर गेलो. आपल्याकडे नेम ऑफ द डे आहे का आत्ता आहे का इथं दिसतोय कुठं मंडे ट्यूजडे वेनसडे दिसतोय नाहीच आहे. मला आधी फाइंड करावं लागेल ते डे कधी चालू होते हे मला आधी फाइंड करावं लागेल. त्यामुळे मी काय केलो डेटला सिलेक्ट केलं. बरोबर आहे. डेट कॉलमवर गेलो. बरोबर. डेट ह्या टॅबवर गेलो. काय फाइंड आउट करायचं मला नेम ऑफ द डे मध्ये गेलो आणि इथून काय एक्स्ट्रॅक्ट केलं नेम ऑफ द डे. ओके. नेम ऑफ द डे मी जेव्हा फाइंड केलं तेव्हा वेनसडे आला इथे. बरोबर आहे. ओके. वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटर्डे पर्यंत सेम डेट आहे 29. बट जेव्हा नवीन वीक चालू होतोय तेव्हा डेट चेंज होती. म्हणजे 5 तारखेला तुमचा तो नवीन वीक चालू झालाय. एवढं काय आलं. राईट. म्हणजे आपल्याला इथून काय आलं की संडेला माझा न्यू वीक चालू होतोय. ऑनलाईन क्लिअर. हो सर. ओके. आता मला काय करायचंय आपलं बाहेर इंडियामध्ये वीक कधी चालू होतो मंडेला. राईट. हे तर सगळ्यांना माहिती. मला काय करायचं हे वीक चेंज करायचं आहे. कधीपासून स्टार्ट करायचं आहे मंडे पासून स्टार्ट करायचं. ओके. सो काय करणार मी स्टार्ट ऑफ द वीक मध्ये मला व्हॅल्यू चेंज करावं लागेल ना. राईट. बरोबर आहे. सो काय करतो स्टार्ट ऑफ द वीकला सिलेक्ट करतो. केलं त्या कॉलमला सिलेक्ट केलं. तर स्टार्ट ऑफ द वीक आपण फाइंड आउट केलंय. राईट. केलंय फाइंड आउट. त्याच्या इथं सेटिंग आहे साईडला अप्लाय स्टेप्समध्ये स्टार्ट ऑफ द वीकच्या साईडला सेटिंग आहे ऑनलाईन आहे. त्या सेटिंगवर क्लिक करतो मी. ओके. आता हा काहीतरी एक कोड ओपन झालाय. जसं तुमचा पायथन मध्ये असतो PD डॉट समथिंग काहीतरी असतं तसं पॉवर बीआयचा हा काय एम कोड आहे. झालाय कोड ओपन. काय डेट नावाच्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतोय त्यामुळे डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक नावाचं फंक्शन ऑलरेडी प्रेझेंट आहे ना. आपण इथून स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट केलं. ओके. त्यामध्ये एक पास काय केलं आपण डेट नावाचा कॉलम
हा कॉलम आहे तो ऑलरेडी पास झालेला आहे त्यामध्ये. आता मला काय चेंज करायचंय, Day. 0 वरून फक्त 1 वर सिलेक्ट करायचं. बरोबर. सो मी काय करणार, कॉमा अँड देन 1 का, मंडेचे हे काय असतं नंबर 1 ना, तेवढं तर माहिती ना. 1 2 3 4 5 6 0 अगेन 1. ओके, देन ओके म्हणतो. ओके, अगेन ह्याच्यातून काय करतो, स्टार्ट ऑफ द वीक मधून नेम ऑफ द डे एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे, करू. ओके, ओके. अरे सगळीकडे मंडे मंडे का. ओके, कळालं का मंडे मंडे काय येते, कळालं का काय येतंय, काय ते मंडे मंडे म्हणजे आउटपुट मध्ये स्टार्ट ऑफ द वीक मंडे असतो ना. स्टार्ट ऑफ द वीक. 30 म्हणजे काय, मंडेला आपण वीक स्टार्ट केला राईट डायरेक्टली. 6 तारखेला न्यू वीक आहे, तो वीक कधीपासून स्टार्ट झाला, डायरेक्ट मंडे पासूनच. देन 13 तारखेला न्यू वीक चालू होतोय, तो कधी स्टार्ट होतोय, मंडे पासूनच. देन 27 तारखेला न्यू वीक चालू होतोय, कधीपासून, त्याला काय डेट आहे, मंडेच. झालं, कळालं. जर तुम्हाला एखादं वीक जर हे करायचं असेल तर कधीपासून स्टार्ट करायचं हे कळालं. कसं केलं मी, स्टार्ट ऑफ द वीकला जस्ट सेटिंग मध्ये जाऊन नंबर चेंज केला. मंडे असेल तर 1, ट्यूजडे असेल तर 2, वेडनेसडे असेल तर 3. जस्ट कॉमा देऊन नंबर चेंज करायचे तुम्हाला. अंडरस्टँड एव्हरीवन, कळालं नक्की, नक्की ना. ओके, होप दिस ऑनलाईन क्लिअर आता. येस सर. ओके, कोणाला डाऊट होता, मुलगी होती ना कोणतरी. ऑनलाईन क्लिअर सगळ्यांना. अरे बोला अमर. येस सर, क्लिअर. हो सर. ओके, दिशाक्षी, दिव्या, किरण, येस सर. कृष्णा, मेघा, हो सर. सर, येस. आपण मंडेसाठी 2 यूज करतो. काय मंडेसाठी 1 यूज करतो. हा, आणि त्याच ठिकाणी जर 1 2 कॉमा 3 केलं. नाही एवढं नाही होत, एका वेळेस एकच गोष्ट होते. एक तर तू कॉमा 1 दे, नाही तर कॉमा 2 दे. बोल. येस, ठीक आहे. सर आपण ते 30ला पण 1 येत होतं, म्हणजे डायरेक्टली नेक्स्ट वीकला ते मंडे येत आहे. येस, न्यू वीक. बाकीचं असेल ते मंडेला मंडे यायला पाहिजे. ते ट्यूजडे वेडनेसडे नाही येऊ शकत का. मग तुम्हाला अगेन इथं हे करावं लागेल, डेट मध्ये जाऊन अगेन तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट नेम ऑफ द डे करावं लागेल. ओके. ओके, क्लिअर सगळे, एव्हरीवन क्लिअर, नक्की क्लिअर आहे का. ओके, ठीक. काय एक्स्ट्रॅक्ट करू शकतो अजून डेट मधून आपण, काय असेल रिक्वायरमेंट अजून. बास ना म्हणून मॅनेजरला. झालं नाही, इयर झालं, मंथ झालं, क्वार्टर झालं, वीक झालं, डे झालं, सगळं झालं. बरोबर आहे. ओके, काय आला डेट नावाचा कॉलम. तीन वेळेस म्हणजे स्टार्ट ऑफ द वीक आणि डे नेम 3 वेळेस. 17/2/2020 3 वेळेस का दाखवतो हे ते वीक चालू झालंय ना तेव्हा, 17 तारखेला माझा वीक चालू झालेला. त्यामुळे त्यांनी जोपर्यंत वीक आहे तोपर्यंत ती डेट रिपीट केली. म्हणजे आता मंडे टू मंडेला समज माझी 13 तारीख आहे, तर संडे पर्यंत माझा डे संपणार आहे, वीक संपणार आहे. तो काय करणार, मंडे टू संडे तीच डेट रिपीट करणार, स्टार्ट ऑफ द वीकची डेट. ओके, क्लिअर नक्की. कोणतं स्टार्ट ऑफ वीकचं डेट झाली माहिती, तरी मंडे पासून येते. 29 होती पहिली, हा 30 झाली. डे नेम आहे ना, तिथं जातो, तिथं मंडे दाखवतो. तिथं ते झालं. काय दाखवतोय, काय राहिलंय. ते झालं सुद्धा दाखवतो. ठीक, ते कसं होतं परत दाखव.
गाईज इकडे लक्ष द्या. परत करू का? खूप कन्फ्यूज होताय का तुम्ही? कन्फ्यूज होताय ऑनलाईन? नाही ना, नाही व्हायला पाहिजे. इझी आहे, इझी आहे ना. मागे दोघांना कळत आहे, त्यांचं फर्स्ट लेक्चर असून त्यांना कळत आहे. बिहेवियर गाईज. ओके, काय करतोय अगेन? वीक एक्स्ट्रॅक्ट करतोय. लक्ष द्या इकडे. केलं वीक एक्स्ट्रॅक्ट, स्टार्ट ऑफ द वीक आला माझं इथं. स्टार्ट ऑफ द वीक 29 तारखेपासून स्टार्ट होते, राईट? ओके, देन मला काय चेंज करायचं? मला माहिती माझं संडे पासून वीक स्टार्ट होतोय. मला कधीपासून करायचं आहे? मंडे पासून. काय करणार मी? सेटिंग मध्ये जाणार स्टार्ट ऑफ द वीकच्या, राईट? इथं सेटिंग ऑप्शन दिसतंय छोटं. ओके, देन जस्ट काय म्हणणार मी? कॉमा. ओके, 1 का आलं? 1 म्हणजे काय? मंडे. देन ओके झालं. 30 तारखेपासून माझं म्हणजे काय होतंय? वीक स्टार्ट होतं, राईट? काय आलं आता? करता येईल सगळ्यांना? एव्हरीवन करता येईल? सर जाऊ पुढच्या टेबलमध्ये. येस. आपली जी डेट आहे ना 1/1/2022 फर्स्ट कॉलम मध्ये, बरोबर, ही आपल्या डेटामधली डेट. राईट. आणि जे तुम्ही स्टार्ट ऑफ द वीक जी फर्स्ट डेट आहे ना ती 2019 ची डिसेंबरची आहे. ती डेटामध्ये नाहीये ना? नाही, ते तो ऑटोमॅटिकली ना प्रिव्हियस डेट घेतो त्याची. पॉवर बीआयचं तेवढं इंटेलिजन्स टूल आहे, तो ऑटोमॅटिकली घेऊन टाकतो. ठीक. तेवढा स्ट्रॉंग येतो. ओके, क्लिअर? मग आपल्याला त्याचा इन्साइट दाखवताना काय फायदा होणार सर? प्रिव्हियस डेटचा जे स्टार्ट ऑफ द डेटामध्ये. वीकचा. हो. इन्साइट्स मध्ये नाही काय फायदा होणार, बट तुला कळून जाईल की बाबा माझं वीक इथं स्टार्ट होतोय वगैरे, एवढंच कळेल. इन्साइट्स मध्ये आपल्याला क्वार्टर पर्यंत फायदा आहे, म्हणजे क्वार्टरचे, मंथचे वगैरे ह्याचं फाइंड आउट करण्यासाठी. दॅट्स इट. म्हणजे ज्या डेट्स पण आपल्या तुम्हाला- डेटामध्ये एक्झिस्ट आहेत त्याचाच ना? हा, त्याचाच फक्त, त्याचाच इम्पॉर्टन्स. राईट, ठीक आहे सर. क्लिअर? नेक्स्ट जायचं टेबलकडे. झालं ट्रान्सफॉर्मेशन, झालं सगळं. ओके, आता माझ्याकडे इथं काय कस्टमर की आहे, प्रेफिक्स आहे. प्रेफिक्स म्हणजे काय? मिस्टर, मिसेस वगैरे जे असतं काय. देन फर्स्ट नेम आहे, लास्ट नेम आहे, राईट? आता माझं मॅनेजर येतोय आणि त्याची रिक्वायरमेंट अशी की मला प्रेफिक्स, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे एकाच कॉलममध्ये हवं. कंडिशन का आली? काय कंडिशन? फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि प्रेफिक्स एकाच कॉलममध्ये पाहिजे, राईट? आता एक न्यू कॉलम घ्यावा लागेल. त्यासाठी न्यू कॉलम मध्ये ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण काय चूज करणार? ऍड कॉलम. बरोबर आहे. मग गेलो मी ऍड कॉलम मध्ये, राईट? जस्ट कंट्रोल दाबा, ठीक आहे? प्रत्येक पर्टिक्युलर कॉलमला सिलेक्ट केला. फर्स्ट नेम, प्रेफिक्स, फर्स्ट नेम, लास्ट नेम केलं. कंट्रोल दाबून जस्ट कॉलमला सिलेक्ट करायचे, 3 कॉलमला. ओके, देन इथं एक मर्ज नावाचा ऑप्शन ओपन होतं. मर्ज कॉलम्स नावाचा दिसतोय सगळ्यांना? दिसतोय का? त्या मर्जवर क्लिक करतो. सेपरेटेड कशाने पाहिजे? स्पेसनी. ओके, स्पेस, सेपरेटेड बाय स्पेस. ओके, देन ओके. आला तुमचा मिस्टर जॉन यांग काहीतरी असं आलं, बरोबर? फुल नेम झालं, मर्ज झालं, राईट? का आलं मर्ज ऑपरेशन? मर्ज म्हणजे काय? इफ जेव्हा तुम्हाला 2 कॉलम काय म्हणतात त्याला कंबाईन करायचे असेल तेव्हा तुम्ही कोणतं ऑपरेशन यूज करणार? मर्ज. ओके, ठीक आहे. आता माझा मॅनेजर येतोय आणि तो म्हणतोय, अथर्व मला माझ्याकडे 10 एम्प्लॉय आहेत, त्या 10 एम्प्लॉयचे कंपनी नेम डिफरंट असतील, राईट? मला ते डोमेन नेम सेपरेट फॉर्मॅटमध्ये हवे, म्हणजे एका सेपरेट कॉलममध्ये हवं, राईट? इथं काय john24@adventureworks.com. adventureworks.com म्हणजे काय? त्याचं डोमेन नेम आहे, म्हणजे काय? कंपनी नेम आहे, राईट? जेव्हा तुमचे @ नंतर एखादं स्पेसिफिक कंपनीचं नाव लागतं त्याला आपण काय म्हणतो? डोमेन नेम. मॅनेजरची रिक्वायरमेंट काय? मला प्रत्येक नावापासून कंपनीचं नाव वेगळं हवंय, राईट? म्हणजे john@adventureworks.com असं आहे, तर मला काय हवंय? जॉन एका कॉलम मध्ये, ॲडव्हेंचरवर्क्स एका कॉलम मध्ये. काली कंडिशन सांगा काय यूज करतो? फर्स्ट फक्त ॲडव्हेंचर्स सेपरेट आउट करायचं, दॅट्स इट. ऍड कॉलम, बरोबर आहे, ठीक आहे. नेक्स्ट
एक्सट्रॅक्ट Separated by करतो. at the rate. ओके, सेपरेटेड बाय ऍट द रेट. ठीक आहे, एक्सट्रॅक्ट करू. ऍट द रेट आणि डॉट आणि हायफन हे काय झाले माझे डिलिमिटर्स. Delimiters. म्हणजे काय ते एक स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, राईट. त्यामुळे काय चूज केलं मी, एक्सट्रॅक्ट, राईट. आता Text of the ऍडव्हेंचर domain. वर्क्स हे कशामध्ये, ऍट द रेट आणि डॉट मध्ये. माझी रिक्वायरमेंट काय, फक्त ऍडव्हेंचर वर्क्सचीच आहे, राईट. तर मी कोणतं डिलिमिटर चूज करणार, आफ्टर Between. बिटवीन ना. ऍडव्हेंचर वर्क्स हवंय ना मला फक्त, राईट. सो काय करणार मी, बिटवीन, टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर. ओके, केलं सिलेक्ट. फर्स्ट काय, स्टार्ट ऑफ द डिलिमिटर ऍट द रेट. त्यामुळे काय टाकणार मी, ऍट द रेट. देन एंड डिलिमिटर काय माझं, डॉट. ओके, करू. ओके, काय झालं. So dot delimiter नाही आहे. डॉट डिलिमिटर नाहीये. झालं तुमचं आउटपुट आलं माझ्यामध्ये काय नाही. स्पेसने काय होतं, ते पण काय करतं, ते पण त्याला ऍक्सेप्ट करतं, म्हणजे स्पेस पण घेत आणि डॉट पण घेते. त्यामुळे मला काय देते, आउटपुट रॉंग देते. ओके, हुशार आहे. गुड. काय करणार अगेन मी, ईमेल ऍड्रेस, राईट. कुठं जाणार मी, ऍड कॉलम मधून एक्सट्रॅक्टला चूज काय करणार, बिटवीन द डिलिमिटर्स. बिटवीन द डिलिमिटर्स. स्टार्ट ऑफ द डिलिमिटर काय माझं, ऍट द रेट. एंड ऑफ द डिलिमिटर काय माझं, डॉट. बरोबर आहे. आता दाबू. ओके, कळालं सगळ्यांना डिलिमिटर कसे वर्क होतात. ओके, जर मला ऍट द रेट नंतर पूर्ण व्हॅल्यू द्यायची असती तर मी कोणतं डिलिमिटर यूज केलं असतं, आफ्टर, टेक्स्ट आफ्टर डिलिमिटर. म्हणजे त्यांनी व्हॅल्यू काय दिली असती, ऍट द रेट नंतर जेवढी आहे, म्हणजे तुमचं डिलिमिटर जे असेल त्यानंतरची सगळी व्हॅल्यू त्यांनी आपल्याला रिटर्न केली असती, राईट. आणि जर ऍट द रेटच्या आधी पाहिजे असेल तर बिफोर डिलिमिटर. हे अजून काल काहीतरी बघितलं आपण, त्यामध्ये काय बघितलं, राईट. इफ जर माझ्याकडे 2 डिलिमिटर असेल, मोर दॅन 2 डिलिमिटर असेल, राईट. आणि माझं त्यामधली व्हॅल्यू हवी असेल तर काय यूज करणार मी, ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये जाऊन जस्ट ते डिलिमिटर स्किप करणार. क्लिअर. ओके, ठीक आहे. मर्ज कळालं सगळ्यांना. मर्ज काय बेसिकली, इफ जर तुम्हाला मोर दॅन 1 कॉलम कंबाईन करायचे असतील त्यावेळी तुम्ही काय करणार, मर्ज ऑपरेशन यूज करणार. क्लिअर. ओके, आपलं नेक्स्ट ऑपरेशन आहे अपेंड. अपेंड म्हणजे काय माहिती कोणाला, कुठे ऍड करणार, लास्टला कुठं, टेबलच्या लास्टला. ओके, एनीवन ऑनलाईन. अपेंड म्हणजे काय, ओके, मागे काय बोल ना, एक्सेल मध्ये शिकवलं असेल ना अपेंड, विसरले काय. अपेंड म्हणजे काय, मागूनच आन्सर हवाय. ऑनलाईन अपेंड म्हणजे काय, अपेंड म्हणजे काय असतं, ऑनलाईन बोलता येते. हॅलो ऑनलाईन, अरे बोला ना. अपेंड म्हणजे काय, अमर, दिशाक्षी, दिव्या. नाही माहिती सर. ओके, दिव्या, केतन, किरण. अरे अपेंड म्हणजे ओके, Combining column. ओके. आपण मर्ज मध्ये काय केलं, 2 कॉलमला कंबाईन केलं, त्याचं आउटपुट कुठे दिलं त्यांनी, एका न्यू कॉलम मध्ये. बरोबर, बरोबर आहे, मर्ज करून दिलं. बट अपेंड काय करतं, जेव्हा माझ्याकडे डेटा असेल, ओके, माझ्याकडे 20चा आहे, 21चा आहे, 22चा डेटा आहे. ओके, जेव्हा मी 20 मध्ये 21 ची फाईल अपेंड करेल, राईट, तर 20 ची लास्ट रो असेल काहीतरी, त्या लास्ट रो नंतर कोणता डेटा ऍड होणार आहे, 21. ह्याला काय म्हणतो आपण,
अपेंड म्हणतो. जे काय व्हॅल्यू ऍड होतं, जे काय मर्ज होतो डेटा, तो कुठे ऍड होतो? फर्स्ट टेबलच्या लास्टला ऍड होतो. त्याला काय म्हणतो आपण? अपेंड. ओके. आता माझ्याकडे 20चा डेटा आहे, 21चा डेटा आहे, 2022चा डेटा, राईट? 3 डेटा आहे. अपेंडची एक कंडिशन आहे. अपेंड तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा फर्स्ट टेबलचं स्ट्रक्चर आणि सेकंड टेबलचं स्ट्रक्चर सेम असेल. टेबल स्ट्रक्चर म्हणजे काय? त्याचे कॉलम्सची नेम पूर्ण. जेव्हा ते दोन सेम असेल तेव्हाच तुम्ही अपेंड करू शकता. ओके. मी काय करतो, सेल्स 21ला 21 आणि 22ला अपेंड करतो. ओके. 20 सिलेक्ट केला, राईट? ऍड कॉलम मध्ये जाणार का होम मध्ये जाणार? होम मध्ये जायचं. ओके. इथं अपेंड क्वेरीज म्हणून आहे, दिसते अपेंड क्वेरीज सगळ्यांना? अपेंड क्वेरीज वर क्लिक करतो. आलं? इथं काय विचारतोय मला? 2 टेबल्स और 2 और 3 और मोर टेबल्स. माझ्याकडे जास्त आहे ना, 3 टेबल्स, राईट? सो मी काय करतो, 3 और मोर टेबल्स. अपेंड काय करायचंय मला 20 मध्ये? 21 पण करायचंय आणि 22 पण करायचंय. बरोबर आहे? बरोबर आहे का? ओके. सो काय करणार मी? 21ला सिलेक्ट केलं, फक्त जस्ट टिक केलं इथे, राईट? अँड जस्ट ऍड. 22ला सिलेक्ट केलं आणि ऍड. बरोबर आहे? 20चा आला, 21चा आला आणि 22चा पण आला. अँड देन जस्ट ओके वर क्लिक करू. ओके. इथून काय करू आपण? इयर एक्स्ट्रॅक्ट करू. ठीक आहे. ऑर्डर डेट मधून जस्ट इयर एक्स्ट्रॅक्ट करू. ओके. इयर एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं? ऍड कॉलम मध्ये जायचं, डेट मध्ये जायचं. अरे ह्याचा डेटा टाईप नाही, चेंज डेटा टाईप. ऑर्डर डेट मध्ये जायचं, ऍड कॉलम, डेट, इयर आणि देन जस्ट इयर. ओके. आला? आता मी इथं काय करतो, जस्ट ॲरोला क्लिक करतो आणि लोड मोडवर क्लिक करतो. आला डेटा ऑटोमॅटिकली त्या एकच फाईलमध्ये आला डेटा, 20चा, 21चा आणि 22चा, राईट? म्हणजे जेव्हा तुम्ही मॉडेलिंग करताल पुढे जाऊन, तेव्हा प्रत्येक फाईल सेपरेट कनेक्ट करायची गरज आहे का? नाही. आपण काय करणार, एकच फाईल अपेंड केलेली कनेक्ट करणार सगळ्यांशी. बरोबर आहे? बट आता मला सांगा, तुमचा मॅनेजर दररोज तुम्हाला एक नवीन फाईल देतोय, राईट? दररोज एक नवीन फाईल येतोय, तुम्ही काय दररोज अपेंड करत बसणार? दरवेळेस ते अपेंड क्वेरी मध्ये जाणार, अपेंडवर क्लिक करणार आणि फाईल ऍड करत बसणार का? नाही. खूप हेक्टिक प्रोसेस आहे, राईट? तेव्हा वर्क होतं डायनामिक अपेंड. आत्ता जे काही वर्क बघितले आपण ते स्टॅटिक अपेंड आहे, नॉर्मल वे. अपेंडला क्लिक करणार, फाईल्स ऍड करणार, दॅट्स इट. ओके. बट मला मॅनेजर कंटिन्यू फाईल्स देतोय ना. कोण आहे? गेलं? मला मॅनेजर काय करतो आता, कंटिन्यू फाईल्स देतोय, दररोज एक एक फाईल देतोय, तेव्हा वर्क होतं डायनामिक अपेंड. ओके. डायनामिक अपेंडसाठी होम टॅब मध्ये जायचं. ओके. आपल्याला माहिती ना फाईल्स कुठे आहेत माझ्या, माहिती ना? प्रत्यक्षामध्ये ॲडव्हेंचर वर्क्स नावाच्या कॉलम मध्ये, फोल्डरमध्ये. ओके. न्यू सोर्स मध्ये जायचं. ओके. गेलो न्यू सोर्स मध्ये, मोर मध्ये जाऊन फोल्डर सिलेक्ट करायचं. ओके. आहे फोल्डर इथे आहे, कनेक्ट करू फोल्डरला, करू कनेक्ट केलं. कुठे गेलो मी? न्यू सोर्स अँड देन फोल्डर. ओके. ब्राउज करतो पाथ, मला माहिती ना कुठे माझे तो फोल्डर कुठे आहे, ॲडव्हेंचर वर्क्स नावाचा, राईट? कुठे आहे तो? डेस्कटॉपला आहे माझा, राईट? पॉवर BI मध्ये ॲडव्हेंचर वर्क्स नावाचा फोल्डर आहे. ओके. ओके वर क्लिक कर, देन ओके अगेन. ठीक आहे. देन जस्ट ट्रान्सफॉर्म द डेटा. ओके. काय करायचंय? ट्रान्सफॉर्म डेटा, कंबाईन करायचे नाही, ट्रान्सफॉर्म डेटा. ओके. ट्रान्सफॉर्म केलं तर त्या फोल्डरमध्ये जेवढ्या फाईल्स असतील त्यांनी मला रिटर्न केल्या रिटर्न, राईट? बट प्रत्येक फाईलचं टेबल स्ट्रक्चर सेम आहे का? नाहीये. टेबल स्ट्रक्चर सेम कशाचं आहे? फक्त 20, 21 आणि 22 सेल्स डेटाचं, राईट? अपेंडची कंडिशन काय? जेव्हा टेबल स्ट्रक्चर सेम असेल तेव्हाच तुम्ही अपेंड करू शकता, राईट? काय करतो? नेम फोल्डरला सिलेक्ट करतो, केलं.
आणि इथं ॲरो दिसतोय साईडला, ॲरोवर क्लिक करतो आणि इथं टेक्स्ट फिल्टर म्हणून आहे. ओके, टेक्स्ट फिल्टर, त्या टेक्स्ट फिल्टरला सिलेक्ट करतो आणि कंटेंट्स म्हणून एक ऑप्शन दिसतंय सगळ्यांना. ओके, कंटेंट काय करायचं मला, फक्त सेल्स डेटा हवाय. सो काय करायचं मला, कंटेंट सेल्स डेटा ओनली. ओके, सो कंटेंट्सवर क्लिक करतो. ठीक आहे, कंटेंट्स काय विचारतं ते, एंटर अ व्हॅल्यू. आता तुमच्या फाईलचं जे नाव असेल ना तेच एक्झॅक्ट टाकायचं. ठीक आहे, इथं काय माझं सेल्स डेटा, एस कॅपिटलमध्ये बाकी सगळं स्मॉल, डी कॅपिटलमध्ये बाकी सगळं स्मॉल. ओके, सो काय करणार मी इथं सेल्स डेटा टाकलं. ओके, अँड जस्ट ओकेवर क्लिक करणार. ठीक आहे, आलो 20, 21 आणि 22. ओके, इथं डबल ॲरो दिसतोय कंटेंटला, डबल ॲरो दिसतोय, त्याच्यावर डबल क्लिक करतो. अँड देन ओके. झाला माझा पूर्ण डेटा आपण 20चा आला, 21चा पण आला आणि 22चा पण आला. ओके, बट आता माझा मॅनेजर येतोय आणि त्यांनी मला एक फाईल दिली 2024 नावाच्या सेल्सची. ओके, 2024 नावाच्या सेल्सची. ओके, ठीक आहे, इथं 2024ची त्यांनी फाईल दिली. मला माहिती माझा डेटा कुठे आहे सेल्सचा, कुठे आहे तो, ॲडव्हेंचर वर्क्स नावाच्या फोल्डरमध्ये. ओके, काय करतो, त्यांनी फाईल दिली ना मॅनेजरनी, मी पण हुशार, मग काय करणार, जस्ट इथं काय करणार, कट अँड त्या फोल्डरमध्ये पेस्ट. ओके, काय करणार, कट अँड इथं जस्ट काय करतो, पेस्ट करतो. ठीक आहे, 24ची फाईल इथं आली, तिथं आली का माहिती का तुम्हाला, अजून नाही माहिती. ओके, अगेन पॉवर BI क्वेरी एडिटरला गेलो, क्वेरी एडिटरला इथून अगेन इयर एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे, काय करतो, इयर एक्सट्रॅक्ट करतो. ॲड कॉलम डेट, सॉरी आपला डेटा टाईप नाही ना, आधी काय करा, डेटा टाईप चेंज करा. टेक्स्ट असेल ना त्याला डेटमध्ये घ्या. अरे काय करत होतो आपण, कशाला एक्सट्रॅक्ट करत होतो, पुस्तकाला ऑर्डर डेटला आपल्याला एक्सट्रॅक्ट करायचं होतं. आपण इथं फर्स्ट ह्याच्यामध्ये एक्सट्रॅक्ट करत होतो ज्या नेम्सला. ओके, तिथं नाही होणार. ओके, ऑर्डर डेट. ओके, डेटा टाईप चेंज टू डेट. ठीक आहे, केलं चेंज, डेटा टाईप डेटमध्ये. ओके, आता मी काय करतो, एक्सट्रॅक्ट करतो इयर. ठीक आहे, काय करतो, इयर एक्सट्रॅक्ट करतो, इयर अँड देन इयर. ओके, अँड जस्ट ॲरोवर क्लिक करतो इथं राईटला अँड लोड मोर करतो. काय म्हणतो, केलं का सगळ्यांनी, इथं लोड मोडवर क्लिक केलं सगळ्यांनी, दिसतो डेटा 24चा, दिसतोय का सगळा डेटा. ठीक, परत करतो मी, एरर काय तर माहित नाही, नाहीच ते. जस्ट वेट अ मिनिट, मी परत हे करतो. सेल्स डेटा माझा इथे आहे,
तुम्ही काय करताय, जस्ट तो घेऊन कॉपी करताय त्या माझ्या फोल्डरमध्ये. ओके, कट and then again paste to that folder. Okay, paste. हे आला 24चा इथे. ओके, अगेन पॉवर क्वेरी एडिटरला जातो. ठीक आहे, डिलीट करतोय आता. ठीक आहे, काय करणार, न्यू सोर्स मध्ये जाणार, राईट. देन काय सिलेक्ट करणार, फोल्डर. ओके, काय सिलेक्ट केलं मी, फोल्डर सिलेक्ट केलं. देन कनेक्ट टू दॅट फोल्डर. ओके, मला माहिती कुठे आहे माझं, राईट. ओके, डेस्कटॉप, पॉवर BI, देन ॲडव्हेंचर वर्कसाईट. ओके, देन ओके, अगेन ओके. ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, कंबाईन नाही, ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करायचं. ओके, केलं क्लिक, ट्रान्सफॉर्म डेटावर आला पूर्ण डेटा, राईट. काय करायचं, नेममध्ये जायचं. ओके, नेममध्ये गेलो, इथं ॲरो आहे, ॲरोला क्लिक करायचं. इथं टेक्स्ट फिल्टर म्हणून आहे. ठीक आहे, त्या टेक्स्ट फिल्टरला सिलेक्ट करायचं आणि इथं कंटेंट्स म्हणून आहे. ओके, कंटेंट्सला सिलेक्ट करून मला काय व्हॅल्यू पाहिजे, सेल्स डेटा, सेल्स डेटा. देन ओके, आणि इथं ॲरो आहे, डबल ॲरो. ते आपल्या कंटेंट हवा आहे ना, तो कंटेंट पूर्ण एक्सट्रॅक्ट करायचा, पूर्ण दिसायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, डबल ॲरो क्लिक. हे आलं इथं 24चा डेटा. अँड देन ओके. ठीक आहे, आता काय करतो, ह्याच्यातून इयर एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे, काय करतो, इयर एक्सट्रॅक्ट करतो. ऑर्डर डेट मधून इयर एक्सट्रॅक्ट करतो. ठीक आहे, ऑर्डर डेट मधून इयर एक्सट्रॅक्ट करतोय. त्याच्या आधी मी चेक काय करणार, त्याचा डेटा टाईप चेक करणार. डेटा टाईप कुठे चेक करतो आपण, होम टॅबमध्ये. ठीक आहे, इथं दिसतं डेटा टाईप एनी. काय करायचं मला, डेट. ठीक केलं, अँड देन ह्याच्यामधून काय करतो, इयर एक्सट्रॅक्ट करतो. कुठं करणार मी, ॲड कॉलममध्ये जाऊन डेट अँड देन एक्सट्रॅक्ट द इयर. ओके, आले इयर, तिथे ॲरो क्लिक करतो अगेन आणि लोड म्हणून करतो. अरे काय म्हणते, डेटा फॉर्मॅट. अच्छा, एरर काय येत होता माझा, डेटा टाईपच होल नंबर मध्ये जात होता. तो मला डेट मध्ये पाहिजे, राईट. तो होल नंबर पण ठीक आहे. नो, वाय, बोला. होल नंबर पण चालेल ना, झालं. तुम्हाला एरर येतं, ठीक आहे. आता लक्ष द्या, जेव्हा मी एखादी फाईल डायरेक्ट टाकेल ना फोल्डरमध्ये, तिथं तुम्हाला ऑटोमॅटिकली डेटा लोड होईल. फक्त इथं जाऊन रिफ्रेश करायचं, इथं रिफ्रेश प्रिव्ह्यू म्हणायचं, दॅट्स इट. आता माझी 24ची फाईल झालेली लोड आलेली त्यात ऑलरेडी, पण ते दिसत नाही. काय आम्हाला बघावं लागेल ते. ठीक आहे, काय आलं, डायनॅमिक अपेंड. त्याला काय म्हणतो आपण, डायनॅमिक अपेंड. स्टॅटिक अपेंड अँड डायनॅमिक अपेंड. सेकंड वे तुम्ही असं करू शकता की एखादा फोल्डर घेऊन त्यामध्ये फक्त तुमचा सेल्स डेटा असेल आणि तो फोल्डर इम्पोर्ट करायचा डायरेक्टली. ओके, क्लिअर एव्हरीवन, मागे क्लिअर, ऑनलाईन क्लिअर. स्टॅटिक अपेंड, डायनॅमिक अपेंड. येस सर. ओके, कसं करायचं काय आलं, मर्ज का आलं, डिलिमिटर्स का आले, व्ह्यू टॅब का आला, ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम का आलं, पक्का का आलं आहे का, तो एक बार सिर्फ मर्ज दिखाओ. मर्ज दिखाओ. ठीक, ऑनलाईन सगळ्यांना का आलं का, एकालाच का आलंय फक्त. येस सर. ओके, ठीक आहे. मग मर्ज करायचं, राईट. काय करायचंय, प्रेफिक्स फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मर्ज करायचं. कंट्रोल टॅब असतो आपला, कंट्रोल बटन असतं.
जस्ट बटनला सिलेक्ट करायचं म्हणजे दाबून ठेवायचं आणि कॉलम सिलेक्ट करायचे. ज्या ऑर्डरमध्ये तुम्ही कॉलम सिलेक्ट करणार त्या ऑर्डरमध्ये आउटपुट मिळणार. म्हणजे आता करतो मी फर्स्ट नेम फर्स्ट सिलेक्ट करतो, देन लास्ट नेम अँड देन प्रेफिक्स केलं. देन ऍड कॉलम मध्ये जावा आणि इथं मर्ज कॉलम्स म्हणून आहे. ओके, मर्ज कॉलम्सवर क्लिक करतो. सेपरेटेड बाय काय पाहिजे, स्पेस स्पेस देन ओके. आलं, फर्स्ट नेम केलेलं, लास्ट नेम अँड देन प्रेफिक्स. क्लिअर, मर्ज एव्हरीवन. नक्की कळतंय ना सगळ्यांना? पक्का? इझी आहे आता, इझी वाटतंय, पुढे जाऊन आहे नाही रे, पुढे पण इझी. ऑनलाईन कळालं सगळ्यांना? एव्हरीवन काही डाऊट्स? हो सर. ओके. अमर, दिव्या? क्लिअर आहे सर, क्लिअर आहे. ओके. केतन, किरण? बोलतच नाही ते. कृष्णा, मेघा? हो सर. ओके. ओमकार, प्रसाद? हो सर, क्लिअर. ओके. प्रसाद? प्रतीक, प्रियंका? हो सर. Yes, sir. ओके. राहुल? Yes, sir. राज, सृष्टी, विकास? Yes, sir. ओके. ऑफलाईन कोणाला डाऊट तुम्हाला काय आलं? दोघे मागे फर्स्ट लेक्चर होतं ना, काय आलंय? इझी आहे? ठीक. थांबायचं इथे आज? खूप झालं ना? जास्त झालं का? कळालं का? कळालं का तुला? हे तो हा कोण आहे रे, काय ज्याने मला कॉल केला त्याच्या घरून, त्याला कळालं का? नाव काय तुझं? ऑनलाईन ऑनलाईन जस्ट वेट अ मिनिट, अटेंडन्स घेऊ. ऑफलाईन अटेंडन्स लिहा ना फक्त.